आमदार अपात्रतेची आज सुनावणी। विधान परिषद सभापती राम शिंदेंच्या समोर सुनावणी होणार। सोबत नीलम गोरे यांच्या विरोधातील याचिकेवरही होणार सुनावणी सभापती कायदेशीर सल्ला महाधिवक्ता यांच्याकडून घेणार। मंत्रालयात आज मंत्रिमंडळाची बैठक। उद्योग विभागाचे प्रस्ताव येण्याची शक्यता, तर आगामी डावस दौऱ्याची तयारी आणि प्रस्ताव येण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठकीत आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेतला जाणार, तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांना जबाबदारीही दिली जाईल। वाल्मिक कराड प्रकरणी बीड कोर्टात सुनावणी। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला। वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। आरोपींनी वारंवार आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, पण संतोष देशमुख खंडणीला अडथळा ठरले म्हणून हत्या झाली का? एसआयटीनं कोर्टात दिलेल्या माहितीत मोठा आरोप, तर संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषणाची वेळ मिळती जुळती असल्याचा एसआयटीचा खुलासा। हत्येच्या दिवशी केवळ फोन केला म्हणून 302 आणि मोक्का अंतर्गत कारवाई करताय का? न्यायाधीशांचा तपास अधिकाऱ्यांना सवाल। केज नगर पंचायतने वाल्मिक कराडच्या नावाने वाईन शॉपसाठी दिलेलं ना हरकत पत्र रद्द। बुधवारी केज नगर पंचायतच्या मासिक सभेमध्ये झाला निर्णय। पिंपरी चिंचवडमध्ये वाल्मिक कराडचा आणखी एक फ्लॅट। पिंक सिटी रोडवर असलेला हा फ्लॅट वाल्मिकची पत्नी मंजरी कराड यांच्या नावावर सुमारे 1 कोटी रुपये किमतीचा हा फ्लॅट असल्याची माहिती। बीडच्या पांगरी गावात कराड समर्थक महिला आक्रमक। परळीच्या राष्ट्रीय महामार्गावर महिलांचं आंदोलन। यावेळी काही महिलांना भोवळ आली। वाल्मिक कराडला पोलीस कोठडी सुनावल्यानं समर्थक आक्रमक। बीड कोर्टाबाहेर कराड समर्थकांचा गोंधळ, पोलिसांकडून धरपकड। बीड कोर्टाबाहेर घोषणाबाजी आणि गोंधळ करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार। संबंधित महिला आणि पुरुषांवर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू। गोंधळ घालणाऱ्या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पांगरीमध्ये कराड समर्थकांचा रास्ता रोको। संतप्त तरुणांकडून टायर जाळण्याचा प्रयत्न, आत्मदहनाचाही दिला इशारा। पांगरीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे आणि धनंजय देशमुखांमध्ये बंद दाराआड 1.5 तास चर्चा। जरांगेंच्या तब्येतीमुळे बोलणं झालं नाही म्हणून भेट घेतली। धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया, तर न्याय मिळवण्यासाठी चर्चा झाली, जरांगेंचा खुलासा। आमची न्यायाची भूमिका असून आम्हाला केवळ न्याय हवा। हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी, धनंजय देशमुखांची मागणी। धनंजय मुंडे गुंडांची टोळी रस्त्यावर उतरवतायत। मुंडेंच्या माणसांकडून जातीयवाद आणि दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू। या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडे 100% दोषी, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। बीडमधील तणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। बीडच्या पांगरीमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न। अंगावर रॉकेल ओतून खेत पेटवून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। वाल्मिक कराड यांच्या संदर्भात ईडी चौकशी व्हायलाच हवी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। तर बीड आणि परभणी प्रकरणात पीडितांना न्याय मिळणं गरजेचं, सुळेंचं वक्तव्य। बीडमध्ये खंडणीचे गुन्हे असतील तर ईडी हस्तक्षेप का नाही? हिंसाचाराची सरकारला पूर्वकल्पना नव्हती का? सुप्रिया सुळेंचा सवाल। या सर्व घडामोडींबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची सुप्रिया सुळेंची माहिती। देशमुख हत्या प्रकरणातून सध्या 2 समाजात तेढ निर्माण होते। कुणाच्या वेदनेवर स्वतःची राजकीय पोळी भाजू नये, गुणरत्न सदावर्ते यांचं वक्तव्य। दिवंगत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी एसआयटी पथकाची भेट घेतली। सहजच भेट घेतल्याचं म्हणत देशमुखांनी याबाबत अधिक बोलणं टाळलं। मस्साजोग आणि परभणी प्रकरणी न्यायालयीन चौकशी आयोगाची घोषणा।
सेवानिवृत्त न्यायाधीश ML ताहिलियानी या प्रकरणाची चौकशी करणार. भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींकडून राज ठाकरेंचा उल्लेख. 2011 मध्ये राज ठाकरेंनी गुजरात दौरा केला होता. त्याप्रमाणे महायुतीच्या आमदारांनीही अभ्यास दौरे करावेत, मोदींचा आमदारांना सल्ला. इंडो पॅसिफिकमध्ये भारताने सहकार्यावर भर दिला. भारत विस्तारवाद नव्हे तर विकासवादानुसार काम करतो, मोदींचं वक्तव्य. भारतीय बनावटीच्या युद्धनौका नौदलात दाखल केल्यानंतर मोदींकडून भारतीय सैन्यावर स्तुतीसुमनं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची महायुतीच्या आमदारांसोबत बैठक. सामान्य कार्यकर्ता म्हणून जनतेची कामं करा, एकमेकांमध्ये समन्वय पाळा, केंद्र आणि राज्याच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, मोदींच्या आमदारांना सूचना. लाडकी बहीण योजनेबाबत नागपूर खंडपीठात जनहित याचिकेवर सुनावणी. या योजनेमुळे राज्य सरकारवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्रातून मांडली बाजू. पुढची सुनावणी 7 फेब्रुवारीला. राज्यातील 6 जिल्हा परिषद आणि 44 पंचायत समित्यांवर प्रशासक नियुक्तीबाबत अधिसूचना जारी. वाशिम, नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार आणि पालघर जिल्हा परिषदेवर प्रशासक नेमले जाणार. राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना जारी. RSSशी संबंधित वादग्रस्त विधान केल्याचं प्रकरण. राहुल गांधी यांच्या विरोधात दंडाधिकारी कोर्टाचे समन्स. या समन्सला आव्हान देणाऱ्या याचिकेची आज हायकोर्टात सुनावणी. राणेंच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाविरोधात विनायक राऊत यांची याचिका. या याचिकेची हायकोर्टात आज सुनावणी. राणेंनी गैरमार्गाचा वापर करत मतदारांना पैसे वाटल्याचा याचिकेतून आरोप. मंत्री आस्थापनेवरील पदांना मंजुरी. मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयामध्ये 164 तर उपमुख्यमंत्री सचिव कार्यालयात 72 पदं भरता येणार. प्रत्येक मंत्री कार्यालयात 16 तर राज्यमंत्री कार्यालयासाठी 14 पदांना मंजुरी. बारामतीत खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच मंचावर. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. मात्र दोघांनीही एकमेकांशी संवाद साधणं टाळलं. मुंडे कुटुंबासोबत आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध. पंकजा मुंडे यांच्याशी झालेल्या गळाभेटीवर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांचं आज रोहित पवारांच्या मतदारसंघात आंदोलन. सिद्धटेक गणेश मंदिरासमोरील धडगे काढून टाकण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसोबत करणार आंदोलन. शेकापच्या माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील यांचं कुटुंब फुटीच्या उंबरठ्यावर. पुत्र आस्वाद पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित. भाजप नेत्यांना शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट केल्यानं चर्चांना उधाण. बारामतीमध्ये आज कृषिक या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन. कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत प्रदर्शनाचं आयोजन. उद्घाटनाला सर्व पवार कुटुंबीय एकाच मंचावर येणार. सोबत मंत्री पंकजा मुंडे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित राहतील. समृद्धी महामार्गाचा आमने ते इगतपुरी शेवटचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार. या टप्प्यातील बोगद्यांवर वारली लोकसंस्कृतीची मुद्रा उमटवण्यात आल्यानं प्रवाशांना एक आगळा वेगळा प्रवास अनुभव देण्याचा रस्ते विकास महामंडळाचा प्रयत्न. चंदगडहून गोव्याला जाणाऱ्या तिलारी घाटात धोकादायक वाहतूक. आमदार शिवाजी पाटलांनी केली घाटाची पाहणी. घाटात सुरू असलेलं रस्त्याचं काम लवकर पूर्ण करावं, आमदारांची मागणी. शिर्डी विमानतळाच्या 25 किलोमीटर परिसरात लेझर लाईट वापरण्यास बंदी. लेझर लाईटमुळे वैमानिकांचं लक्ष विचलित होऊन दुर्घटना होण्याचा धोका. सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनाचा निर्णय. UGC नेटची परीक्षा आता 21 ते 27 जानेवारी दरम्यान होणार. मकर संक्रांती आणि इतर सणांमुळे 15 जानेवारीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पदवी प्रमाणपत्र दिलं जाणार. प्रमाणपत्रावर QR कोड, ABC ID आणि आधार नंबरचाही समावेश.
मराठवाडा आणि विदर्भात दुग्ध विकास संघ स्थापन केला जाणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे प्रशासनाला आदेश. दुग्ध विकास संघामुळे मराठवाडा आणि विदर्भाचा विकास होईल. भाजप खासदार अजित गोपछडे यांची प्रतिक्रिया. अमरावती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डींकडून पोलीस तक्रार निवारण अभियान. 13 ते 16 जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या अभियानाला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. जगभरात प्रसिद्ध असलेला जळगावचा चटई उद्योग अडचणीत. अधिकचा वीज दर आणि वाढत्या करामुळे चटई उद्योग परवडत नसल्यानं काही उद्योग बंद पडले तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मुंबईत पुन्हा 3000 गुंतवणूकदारांची 100 कोटींच्या फसवणुकीबद्दल मुंबई पोलिसांकडे तक्रार. मनी एस ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक राजीव जाधव यांच्यासह बाकी जबाबदार व्यक्तींविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. टोरेस घोटाळा प्रकरणातील मुख्य साक्षीदार सीए अभिषेक गुप्ताला सुरक्षा पुरवण्याचे हायकोर्टाचे निर्देश. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावर हायकोर्टाची नजर. टोरेस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं आतापर्यंत 2.5 कोटीचं सोनं जप्त केलं, तर टोरेसच्या कार्यालयातून 5 कोटींहून अधिक रक्कम गुन्हे शाखेच्या ताब्यात. टोरेस घोटाळा प्रकरणी लक्ष्मी यादवला ठाणे कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी, तर कंपनीतील कॅशियर आणि मॅनेजरला 3 दिवसांची पोलीस कोठडी. पुढची सुनावणी 18 जानेवारीला होईल. पूजा खेडकर प्रमाणे खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे सादर करून पुणे महापालिकेत 6 अभियंत्यांनी नोकरी मिळवण्याचं प्रकरण. दिव्यांग आयुक्तांनी पुणे महापालिका आयुक्तांना पत्र देऊन 5 महिने होऊनही पुणे महापालिकेकडून अजून कारवाई नाही. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी पकडलं. अमरावतीच्या दर्यापुरात छापे टाकून 12 तरुणांच्या टोळीला ताब्यात घेण्यात आलं. यवतमाळच्या जनसंघर्ष अर्बन निधी बँकेचे 44 कोटी रुपयांचं अपहार प्रकरण. मुख्य आरोपी प्रणित मोरेसह 3घांना अटक. नाशिकमध्ये नायलॉन मांजा वापर करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या 14 पालकांना अटक. 3 दिवसात 54 गुन्हे दाखल तर 70 जणांना ताब्यात घेतलं. शहरातून 14,24,000चा नायलॉन मांजा पोलिसांकडून जप्त. जालन्यातील मंठा रोडवर चोरट्यांनी सोन्या चांदीच्या व्यापाऱ्याला लुटलं. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. जवळपास 55,000 रुपये रोकड आणि 8 तोळे सोनं लुटल्याची प्राथमिक माहिती. आरे कॉलनीत भोंदूबाबाकडून महिला आणि तिच्या 2 मुलींवर बलात्कार. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर प्रकार उघड. महिलांना भीती घालून संबंधित भोंदूबाबा अत्याचार करत असल्याचं उघड. अहिल्यानगरच्या जामवाडीत 4चाकी वाहन विहिरीत पडून अपघात. अपघातात कारमधील 4 जणांचा. अकोल्यात पाणी भरत असताना मोटारचा स्पर्श झाल्यानं विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू. संगीता शिरसाट याचं मृत झालेल्या महिलेचं नाव. मुंबईतील टॅक्सी आणि ऑटो रिक्षा संघटनांचा पुन्हा एकदा भाडेवाढीसाठी आग्रह. टॅक्सी 4 रुपये तर रिक्षा 3 रुपये प्रति किलोमीटर वाढवण्याचा प्रस्ताव. 36व्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त गोंदियात मोटरसायकल रॅली. उपप्रादेशिक परिवहन आणि वाहतूक विभागातर्फे वाहतुकीचे नियम पाळण्याचे केले आवाहन. हदगाव तालुक्यातील बारालिंग देवस्थान इथे भाजी भाकरीची यात्रा. 152 वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक आणि तेलंगणातील भाविकांचीही उपस्थिती. आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर नाशिकमध्ये रामकुंड परिसरातल्या गंगा घाटावरील महागोदा आरतीला रविशंकर यांनी हजेरी लावली. वाशिमच्या सोनखास गावच्या शहीद अमोल गोरे यांना मरणोत्तर सेना मेडलने सन्मानित केलं. पुण्यात 77व्या सेना दिवसाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात वीरपत्नी वैशाली गोरे यांनी स्वीकारलं मेडल. बुलढाण्यातील शेतकरी दीपक पाटलांनी धूमधडाक्यात साजरा केला आपल्या बैलाचा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त केक कापून दिलं गाव जेवण.
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, 3 आरोपींकडून सुमारे 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून करत होते घरफोडी. आरोपींकडे 86 तोळे सोनं, 150 हिरे, 3.5 किलो चांदीसह 2 पिस्तूल सापडली. नागपुरात समुपदेशनाच्या नावाखाली मानसोपचार तज्ज्ञाकडून अल्पवयीन मुली आणि तरुणींचं लैंगिक शोषण. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये संबंधित प्रकार उघड. आरोपीच्या पत्नीवर गुन्हा दाखल केल्याची पोलिसांची माहिती. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान मंदिरात दरोडा. पुजाऱ्याला बांधून ठेवत दरोडेखोरांकडून 5.5 किलोचे चांदीचे दागिने लंपास. दानपेटीतील 1 लाख रुपयांवरही मारला डल्ला. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत गोकुळधाम परिसरात रस्त्याच्या कामादरम्यान गॅसची पाईपलाईन फुटली. गॅस गळती होत असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. ठाणे शहर, कळवा आणि मुंब्रा येथील काही भागात आज पाणी पुरवठा बंद असेल. तातडीच्या दुरुस्तीसाठी 12 तासांचा शटडाऊन. पाणी पुरवठ्यासाठीच्या खर्चात वाढ झाल्यानं पाणीपट्टीत वाढ करण्याचा अहिल्यानगर पालिकेचा प्रस्ताव. मात्र पालिकेच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा विरोध. पाणीपट्टी वाढवल्यास आंदोलन करणार, आमदार संग्राम जगताप यांचा इशारा. मालवणमधील कालावल खडीपात्रात अनधिकृत वाळू उपसा. उत्खनन थांबवण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार अर्ज करूनही कारवाई न झाल्यानं संतप्त ग्रामस्थांचं आंदोलन. अनधिकृत वाळू उपसा थांबवण्याची मागणी करण्यात आली. विदर्भात ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. नुकसान भरपाईपोटी 386 कोटी 23,48,000 रुपयांच्या प्रस्तावाला सरकारकडून अजून मंजुरी नाही. त्यामुळे शेतकरी अजूनही प्रतीक्षेत. गोंदियातील धादरीमध्ये समृद्धी महामार्गाच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या मोनार्च कंपनीच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव. समृद्धी महामार्गाच्या विस्तारासाठी भूसंपादन करताना नियमानुसार 5 पट मोबदला देण्याची मागणी. दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अकोल्यामध्ये शेतकरी जागर मंचाचं आंदोलन. 1 दिवसीय अन्नत्याग आंदोलन करत दर्शवला पाठिंबा. पुण्यात सेना दिवसानिमित्त भारतीय सैन्य दलाचं शक्ती प्रदर्शन. या कार्यक्रमात प्रथमच अग्निवीर महिलांच्या मार्चिंग तुकडीनं घेतला सहभाग. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदीही यावेळी उपस्थित होते. भंडारा पोलिसांकडून व्हॉट्सअप आधारित सायबर बॉट प्रणाली. सायबर गुन्हेगारीतून होणारी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी भंडारा पोलिसांचा नवा उपक्रम. कोल्हापुरातील काळंबावाडी धरण गळतीच्या दुरुस्तीचं काम सुरू. 3 टप्प्यात करण्यात येणार दुरुस्तीचं काम. धरणाच्या मुख्य भिंतीमध्ये 6 मीटर खोल ग्राउंडिंग केलं जाणार. विक्रोळीत निर्माणाधीन इमारतीच्या 13 मजल्यावरून उडी घेत मजुराचा आत्महत्येचा प्रयत्न. परंतु सुरक्षा जाळीमुळे प्राण वाचले. मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात परप्रांतीय मजुराच्या 9 वर्षीय मुलाचा मृत्यू. बिबट्याला तातडीनं जेरबंद करण्याची परिसरातील नागरिकांची मागणी. सिंधुदुर्गातील रविराज चिपकर यांनी आर्मी दिनानिमित्त साकारलं आकर्षक वाळूशिल्प. वाळूशिल्प साकारत अनोख्या पद्धतीनं दिल्या जवानांना शुभेच्छा. महाकुंभमेळ्यासाठी पुण्यातून पहिली विशेष गाडी रवाना. पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचं जंगी स्वागत. पुणे स्टेशन, वाराणसी, प्रयागराज, अयोध्या ते पुणे अशी ही रेल्वे धावेल. प्रयागराज इथे होणाऱ्या कुंभमेळ्याला मौनी अमावस्या म्हणजेच 29 जानेवारीला 8 ते 10 कोटी भाविक येण्याची शक्यता. युद्ध पातळीवर तयारी करण्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश. मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे सध्या वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सवी सोहळा सप्ताह. या निमित्ताने मुंबईतील ग्राउंड्समन, क्युरेटर्स यांचा त्यांच्या योगदानाकरता विशेष सन्मान. 100हून ग्राउंड्समन या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.